नमस्कार मैत्रिणींनो, आज इथे मी तुम्हाला बहुगुणी अशी जवसाची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी इथे बघा मी कढई तापत ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी अर्धी वाटी एवढं जवस व्यवस्थित चाळून निवडून घेतलेलं आहे। तर त्यामध्येच मी थोडेसे धने टाकून घेणार आहे आणि थोडेसे जिरे देखील टाकणार आहे। जे आपण मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहे ते आधीच इथे धने जिरे टाकून घेतले की ते देखील जवसासोबत चांगले भाजले जातात आणि चटणीसोबत चांगले बारीक देखील होतात। तर दोन्ही साहित्य मी या जवसासोबत यामध्येच टाकून घेतलेलं आहे। तर व्यवस्थित आपण हे लो टू मीडियम फ्लेम वरती भाजून घेणार आहोत आणि जसं जसं जवस छान भाजायला लागतं तसं ते तडतडायला लागतं आणि खूप हाय फ्लेमवर गॅस असला तर जवस उडून बाहेर पडू शकतं। त्यामुळे तुम्ही लो टू मीडियम फ्लेमवर छान खरपूस असं भाजून घ्या आणि खरपूस असा छान वास येईपर्यंत जवस आपल्याला भाजायचा आहे। थोडं देखील कच्चं जर राहिलं तर चटणी चांगली खमंग चवदार लागणार नाही। तर ही चटणी एकदम खमंग चवदार होण्याचं खरं कारण तर जवस चांगल्या पद्धतीने भाजलं गेलं पाहिजे। तर इथे तुम्ही बघू शकता की रंग थोडा बदललेला दिसतोय आणि मी हे पूर्ण जवस लो टू मीडियम फ्लेमवरच जवळजवळ 5 ते 10 मिनिटं चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि नंतर ताटामध्ये थंड करायला काढून घेतलं होतं। तर चांगल्या पद्धतीने हे थंड देखील झालेलं आहे। तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जवस घालून घेणार आहोत। तर तुमच्याकडे देखील अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बनवल्या जातात का ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि सगळ्या चटण्यांमध्ये तुमची चटणी जी कोणती आवडती आहे ती देखील मला कमेंट करून सांगा। तर इथे बघा मी भांड्यामध्ये जवस काढून घेतलेला आहे आणि सुरुवातीला मी इथे 2 चमचे एवढं लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे। तर आमच्याकडे सर्व चटण्या या तिखट आणि खमंग चवदार अशा आवडतात त्यामुळे मी तिखट जास्त घातलेलं आहे आणि सुरुवातीला हे कोरडे जिन्नस बारीक करून घ्यायचे आहेत आणि नंतर आपण 1 गड्डी एवढा लसण मी इथे सोलून यामध्ये बारीक करून घेणार आहे। तर लसण टाकल्यानंतर तुम्ही चटणीचा रंग बघू शकतात की किती सुंदर असा रंग आलेला आहे आणि खायला तर ही चटणी एकदम अप्रतिम अशी लागते। तुम्ही पोळी भाकरी या कशासोबत देखील खाऊ शकतात। तर शिळी पोळी किंवा गरम तव्यावरची ताजी पोळी याच्यासोबत ही चटणी खूप छान लागते तेल टाकून खायला। तर नक्कीच माझ्या पद्धतीने एकदा करून बघा आणि माझ्या पद्धतीने जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा। थँक्यू, धन्यवाद।